हॅलो नमस्कार, कशा आहात तुम्ही सर्वजण. तर नवीन दिवसाची नवीन सुरुवात, तुमचं पुन्हा एकदा माझ्या व्हिडिओमध्ये सर्वांचं मी मनापासून स्वागत करते. तुम्हाला आजचा दिवस छान मस्त आनंदाचा आरोग्यमय जावो अशीच ईश्वरी चरणी मी प्रार्थना करते. तर आज हरतालिकेच्या तुम्हाला सर्वांना हार्दिक शुभेच्छा. तर सण वगैरे असेल तर माझी देवपूजा वगैरे सगळं देव घासून सगळं स्वच्छ करून देवपूजा होत असते लवकरच. तसंच आज हरतालिकेची पूजा आपल्याला करायची आहे आणि ती कशी करायची, का करायची, हे सर्व मी पूजा करता करता मी तुम्हाला माहिती सांगेनच. मला जेवढंपर्यंत माहिती आहे ते सगळं मी तुमच्यापर्यंत शेअर करेल. आणि दरवर्षी मी पूजा करते तशीच ह्यावर्षी पण मी पूजा करणार आहे आणि तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. आणि नंतर पूजा केल्यानंतर थोड्या वेळाने दुपारी मी 4-5 वाजेपर्यंत आम्ही निघणार आहोत बहिणीकडे गौरी गणपती असतो. तर माझे मिस्टर, आर्या, आम्ही सर्वजण जाणार आहोत. तर तिथे सर्वजण म्हणजे जे काही गणपतीचे उत्सव कसं साजरे करतो ते सर्व मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. तर आता पहिल्यांदा आपण हरतालिकेचं सगळी पूजा करून घेऊया. चला व्हिडिओला सुरुवात करूया. हरतालिका गणेश चतुर्थीच्या आदल्या दिवशी भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षातील तृतीयेला हरतालिकेचे व्रत केले जाते. हरतालिकेच्या दिवशी जेव्हा आपण पूजा करतो तेव्हा वाळूची पिंड बनवायची असते. तर त्याच प्रकारे मी वाळूची पिंड बनवत आहे. आणि वाळूची पिंड बनवून झाल्यानंतर हे सर्व साहित्य घेतलेत, पार्वती सखी, फुलं, दूध हे सर्व घेऊन मी छान आता पूजा मांडणी करणार आहे. तर स्वास्तिक आपण सर्व पूजा करण्याच्या आधी स्वास्तिक काढला जातो. तर ते स्वास्तिक काढून त्याच्यावर चौरंग ठेवला आहे. आणि नेहमीच आपल्या पूजेत पहिला त्याचा मान असतो ते रांगोळी असते, त्याच्यामुळे आपल्याला शोभा येते. तर ते रांगोळी काढून झाली आहे. आणि त्याच्यानंतर दीप आपण जेव्हा पूजा करायला घेतो तेव्हा सर्वात आधी आपण समई ज्योत लावून घेतो. तर तशी मी आता ज्योत लावून घेते. आणि नंतर मग ह्या व्रताचे देवता शिवशंकर आणि आपली माता पार्वती त्यांचे असल्यामुळे हे सर्वात श्रेष्ठ व्रत मानले जाते. तर अशा प्रकारे मी वाळूची पिंड केली आणि त्याच्यावर दही, दूध, गंगाजल असं चा अभिषेक केला आहे. वाळूची पिंड असल्याकारणाने मी थोडंसंच दुधाचा आणि गंगाजलचा अभिषेक केला आहे. आणि त्याच्यानंतर बेल आणि फूल वाहिले आहे. हे सर्व वाहिल्यानंतर मग मी खडीसाखर, लाह्या वगैरे जे त्याचा काही प्रसाद होता आणि फळं होती त्याचा नैवेद्य म्हणून ठेवलं. आणि त्याच्यानंतर देवीसाठी ओटी मी ठेवलेली आहे आणि गुळ खोबऱ्याचा नैवेद्य ठेवला आहे. तर अशा प्रकारे मी सर्व पूजा जेव्हा मांडून झाल्यानंतर मी हरतालिकेचे दरवर्षी पूजा करताना हरतालिकेचे पुस्तक वाचते. पौराणिक कथेनुसार माता पार्वती देवीने हे व्रत कठोर तपश्चर्या करून शिवशंकरला प्रसन्न केले होते. आणि त्या दिवशी भगवान शिव आणि पार्वती यांची पूजा केली जाते. सौभाग्य अखंड राहावे आणि आपल्या पतीस दीर्घ आयुष्य मिळावे ह्यासाठी आपण व्रत करतो आणि आपल्या घरात सुख शांती लाभावी म्हणून व्रत केले जाते. माझी सगळी करून झाली लवकरच. आणि देवपूजा पण माझी तशीच करून झाली. हरतालिकेची पूजा का करावी, कशी करावी ही माहिती मी तुम्हाला सगळी सांगितली. आणि आपल्या विवाहित स्त्रिया आणि कुमारिका ह्या उपवासाने पूजा करू शकतात. कुमारिका आपल्या चांगला वर जोडीदार मिळावा यासाठी उपवास करतात. आणि तर स्त्रिया आपले सौभाग्य अखंड सौभाग्यवती म्हणजे म्हणतात अखंड सौभाग्य राहण्यासाठी आपण ते आणि घरात सुख शांती लाभावी यासाठी आपण पूजा करतो. तर अशी सगळी व्यवस्थित माझी पूजा आणि छान अशी मनसोक्त पूजा केलेली आहे मी हरतालिकेची. दरवर्षी मी अशीच पूजा करते. तर ह्या वर्षी पण मी नेहमीसारखीच पूजा केलेली आहे आणि तुमच्याबरोबर मी शेअर केलेली आहे. तर आता माझी पूजा वगैरे झाली. आता माझं आर्या आली कॉलेजवरून, तर थोडी मी तयारी करणार आहे, कपडे वगैरे भरणार आहे. आणि माझ्या बहिणीकडे गणपती मी म्हटल्याप्रमाणे गणपतीला मला जायचं आहे. तिथेच मी गौरी गणपती आहे तर मी राहणार आहे. तर सगळं मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. तर तुम्ही माझे जे व्हिडिओ येतील ते तुम्ही बघत राहा. आणि चला आता तिथेच गेल्यावर आपण भेटूया. कपडे वगैरे भरून झाले, सगळे रेडी झाली आहे मी, आर्या. तर चला आता आम्ही निघालो, 4:30 वाजले, आता पोहोचतोय.
आम्ही जस्ट तिथे कुर्ल्याला पोचलो तर खाली छान अशी गणपतीची मूर्ती होती. नंतर मग आता वरती जायला निघालो आम्ही. ट्रॉफिक नव्हतं त्याच्यामुळे आम्ही लवकरच पोचलो. तर चला आता घरी जाऊया. चला आता आम्ही पोचलो घरी. हेच दिवस असतात की सणासुदीला आपण सर्वजण एकत्र येतो आणि गणपती हा सण आहे की असा की त्या निमित्ताने सर्वजण एकत्र येतात. आम्ही सगळेजण माझ्या बहिणीकडे आलो आणि माझे भाऊ वगैरे सगळे आलो. त्याच्यानंतर डेकोरेशन अर्धं त्यांनी केलं होतं आणि नंतर मग माझ्या मिस्टरांनी डेकोरेशन करायला, भावानी डेकोरेशन करायला मदत केली. अशा प्रकारे जे आठवड्याची कामं होती ते आम्ही एका दिवसातच केलं. गणपतीची सजावट होती ती केलं. अच्छा, आपण आईकडे बसवतो म्हणून तू बोलत होता 2018ला आपण आईकडे बसवत होता गणपती. आधीपासून. हा 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 खारघरला नुकतं शिफ्ट झालो 2012. हा आपण डिसाइड केलं की आपण बसूया. हा हा तेव्हा 10 दिवसाचा किती वर्ष बसवला गणपती आईकडे आपण? 3 वर्ष. साक्षी होती का? साक्षी होती. हा साक्षी तू होती. हा आणि नंतर मग 1 वर्ष गॅप झाला आणि लगेच तू बसवायला चालू केलं ना? 1 वर्षाचा गॅप झाला की नंतर मी सुरू केलं. अच्छा म्हणजे गणपती बाप्पांची ती सेवा आहे ती अच्छा, म्हणजे त्यांना आवडली. त्यांना इच्छा नव्हती जायची गणपतीला. बंद झाला की तो माझ्याकडे हा तुझ्याकडे आहे. जाऊ दे, ठीक आहे. चला आपल्या घरातच आलेत बाप्पा. हां आणि त्यांच्या आशीर्वादाने सगळ्या आपल्या फॅमिलीचं पण चांगलं होईल. आपलं पण सगळ्या घरातलं सगळ्या फॅमिलीचं चांगलं होईल आशा करते. आणि आपल्याला माहिती आहे बाप्पांचा आशीर्वाद आपल्या सर्वांवर आहे. तर आता आपल्याला उद्या लवकर गणपती आणायला जायचं आहे. हो, खूप कंटाळलोय सर्वजण. आणि अवतार बघून तुम्ही नक्कीच ओळखू शकाल की आम्ही किती कंटाळलोय. हो बरोबर बरोबर. मोरया. आता 1:30-2 वाजलेत. आम्ही झोपतोय आणि उद्या सकाळी लवकरच भेटूया गणपती आणायला. युट्यूब चॅनलला आमचं आमंत्रण आहे गणपतीचं. हा. गणपती बसतो, सगळ्यांनी या. दर्शनाचा लाभ घ्या. ओके. जसं जसं म्हणजे गणपतीचं सगळ्यांना कौतुक असतं आणि एक उत्साह असतो तसंच आमच्या लहान मुलांना पण उत्साह आहे. अजून 2 वाजले तरी ही मुलं काही झोपत नाही. हे बघा सगळे जागळी जागे. सगळ्या रात्र्याने आहेत आमच्याकडे जागण्यामध्ये, एक्सपर्ट आहेत. चला तर आता आम्ही 1:30 वाजले, 1:30-2 वाजले. गप्पा मारत आम्हाला टाइम कळणार नाही. त्याच्यापेक्षा आता झोपतो. सकाळी लवकर उठायचंय, गणपती आणायचे, खूप तयारी करायची. तर चला मी व्हिडिओचा इथेच एंड करते. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. पर्यंत खुश रहा. बाय. भेटूया उद्या सकाळी. बाय बाय. गणपती बाप्पा मंगल मूर्ती. उंदीर मामा की.